नमस्कार. शासन चार यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 20 महिन्याची थकबाकी. त्या संदर्भातील सूचच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे चला सुरू करूया. 8 वेतन आयोगाबाबत सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक त्यांच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहे. 8 वेतन आयोग 1 जानेवारी 26 पासून लागू झाला. निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सध्या सूचना घेत आहे. यावर 26 किंवा 27च्या अखेरपर्यंत निर्णय अपेक्षित आहे. तेव्हाच पगार किंवा निवृत्त वेतनात किती वाढ होईल हे ठरवले जाईल. असे मानले जात आहे की जर 8 वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होणार असेल, परंतु त्यांची अंमलबजावणी 20 महिन्याचा विलंब झाला तर सरकार संपूर्ण 20 महिन्याची थकबाकी जोडून ही रक्कम देईल. इकॉनॉमिक टाइम्समधील एका अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची 20 महिन्याची थकबाकी त्यांच्या मूळ वेतनानुसार 3.6 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंत असेल. फिटमेंट फॅक्टर हा वेतन आयोगाअंतर्गत मूळ वेतनात वाढ करण्यासाठी वापरला जाणार आकडा आहे. 7व्या वेतन आयोगात तो 2.57 निश्चित करण्यात आला होता, ज्यामुळे वेतनात लक्षणीय वाढ झाली होती. कर्मचारी संघटना आगामी 8व्या वेतन आयोगासाठी 3 ते 3.25 पेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी करीत आहे. त्यांच्या मते हे आवश्यक आहे, कारण गेल्या 10 वर्षात महागाई आणि राहणीमानाच्या खर्चात लक्षणीयरित्या वाढ झाला आहे. उच्च फिटमेंट फॅक्टर म्हणजे मूळ वेतन, निवृत्त वेतन आणि एकूण उत्पन्नात मोठी वाढ. कमी आणि मध्यम पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, जर लेव्हल 1 कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर गुणाकारानुसार तो अंदाजे 36 ते 46,260 पर्यंत वाढू शकतो. त्याचप्रमाणे लेव्हल 6 कर्मचाऱ्याचा पगार सध्या 35,400 असेल तर तो 70,800 ते 90,978 पर्यंत वाढू शकतो. जर लेव्हल 8 कर्मचाऱ्याचा मूळ पगार 46,600 असेल तर 2.57 चा गुणांक तो 1.2 लाखपेक्षा जास्त वाढू शकतो आणि जर 3+ चा गुणांक मंजूर झाला तर तो आणखी वाढू शकतो. एकूण मासिक पगार वाढ 18,000 ते 74,000 पेक्षा जास्त असू शकते. 8व्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या सर्वात मोठ्या आर्थिक लाभापैकी एक थकबाकी असण्याची अपेक्षा आहे. नवीन वेतन संरचनेत दिनांक 1 जानेवारी 26 पासून लागू होण्याची शक्यता असल्याने कर्मचाऱ्यांना 18 ते 24 महिन्याची थकबाकी मिळू शकते. ही अंदाजित थकबाकी कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 3.6 ते उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांसाठी 14 ते 15 लाख असू शकते, ज्यामुळे एकूण महत्त्वपूर्ण एक वेळचा लाभ मिळू शकतो. धन्यवाद.